नमस्कार. खूप वर्षांपासून अंदमानला जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मृतीस्थळ आहे, तर तिथे जाऊन यायचं असं खूप मनात होतं, खूप इच्छा होती. माझा दीर प्रफुल्ल आणि माझी बहीण अपूर्वा असे आम्ही तिघंजणं अंदमानला गेलो होतो. कॅप्टन निलेश गायकवाड यांच्या टूर्सच्या तर्फे आम्ही ती ट्रिप ऑर्गनाईज केलेली होती. तर आम्ही जवळजवळ 25 ते 30 लोक एकत्र होतो आणि आम्ही पुण्यातून गेलो होतो. तर रात्री 1 वाजताची फ्लाईट होती, ती हैदराबादपर्यंत होती. हैदराबादला आम्हाला जवळजवळ 4 ते 5 तासाचा हॉल्ट होता आणि मग दुसरी फ्लाईट आमची सकाळी होती, ती तिथे पोर्ट ब्लेअरपर्यंत होती, हैदराबाद टू पोर्ट ब्लेअर. ती फ्लाईट आमची, दोन्ही फ्लाईट्स आमच्या अतिशय वेळेवर होत्या आणि प्रवास अतिशय छान झाला. खूप एन्जॉय केलं. पोर्ट ब्लेअरला आम्ही जवळजवळ सकाळी 9:30पर्यंत पोचलेलो होतो आणि दोन्ही फ्लाईट्सचा प्रवास खूप छान झाला. पोर्ट ब्लेअर जसजसं जवळ येत होतं, विमान खाली येत होतं, तसं आम्हाला वेगवेगळे आयलँड्स दिसत होते आणि त्याची एक शोभा बघण्यासारखी असते. विमानातून किती वेळा आपण फ्लाईटनी प्रवास केला तरीसुद्धा ही जी मजा असते ती लहानपणची आठवण आपल्याला करून देते. लहानपणी जसं शाळेमध्ये खेळत असताना किंवा अंगणात घराच्या खेळत असताना वरून विमान गेलं तर आपण टाळ्या पिटत नाचत नाचत अंगणामध्ये येतो आणि त्या विमानाला टाटा करतो, बाय बाय करतो. आपल्याला माहीत असतं की आपल्याकडे कोणी तिथनं बघणार नाही आहे किंवा आपल्याला कोणी बाय करणार नाही आहे, पण तरी ती एक गंमत असते, ती लहानपणची असते. तर कितीही वेळा मी आता विमानामध्ये बसले तरीसुद्धा मला ती गोष्ट आठवते लहानपणची. फायनली आम्ही अंदमानला पोर्ट ब्लेअरवर पोहोचलेलो आहे. सगळ्यात पहिले उतरल्यावर आम्ही त्या भूमीला नमस्कार केला. वीर सावरकर हवाई अड्डा असं म्हटल्यावर फार भारी वाटलं. आणि पोर्ट आयलंडला मी उतरल्यानंतर छान एक सेल्फी आमचा काढलेला आहे. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट मला ही शेअर करावीशी वाटते की पोर्ट आयलंडला जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा जी अनाऊन्समेंट झाली ती ऐकून तर खूप खूप अभिमान वाटला. वीर सावरकर हवाई अड्डे पे आपका स्वागत है असं जेव्हा ऐकलं आणि तिथे वीर सावरकर हवाई अड्डा असं जेव्हा बघितलं तेव्हा पूर अभिमानाने खरंच भरून आला. सावरकरांचं नाव तिथल्या हवाई अड्ड्याला दिलेलं आहे. ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे की ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इतक्या हाल अपेष्टा तिथल्या तुरुंगात सहन केल्या. तर त्याचं थोडं फार का होईना त्यांना क्रेडिट दिला गेलं, ह्याच्याबद्दल बरं वाटलं बघून. त्याच्यानंतर आमचा प्रवास हॉटेलच्या दिशेने सुरू झाला. हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं होतं. ते लिची या फळापासून केलेलं होतं. फार छान स्वाद होता त्या वेलकम ड्रिंकचा. आधी मला असं वाटलं की ते कोकम सरबत आहे, पण तसं नव्हतं. आणि आमच्या टूर मॅनेजरनी आम्हाला तिथे त्या दिवशीची आमची रूपरेषा काय असेल दिवसाची ती सांगितली, कारण आता ऑलमोस्ट 11:30-12 झालेले होते. त्याच्यामुळे मला वाटतं जेवूनच आम्हाला पुढच्या गोष्टींसाठी जायचं होतं. दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा मला आश्चर्य वाटलं की मला असं वाटलं की तिथलं खाण्याची पद्धती किंवा हे वेगळं असेल, पण त्यांनी आम्हाला सुरुवातीला गेल्यावर ब्रेकफास्ट दिला. तेव्हा इडली, त्याच्यानंतर बटाट्याचा रस्सा, पुरी, छान फ्रूट प्लेट होती, चटणी होती, सांबार होतं, उपमा होता. हे सगळं छान वाटलं आणि छान नाश्ता करून आम्ही सगळी सकाळची जी काय कामं होती आमची, रूम लावून घेणं किंवा रूम अलॉट झाल्या आम्हाला, त्याच्यानंतर आम्ही छान आवरून थोडा वेळ रेस्ट घेतली सगळ्यांनी, कारण रात्रभरच सगळ्यांचं जागरण झालेलं होतं एअरपोर्टवर दोन्हीकडे. त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो खाली हॉटेलमध्येच आणि जेवणही खूप छान होतं, आपल्यासारखंच होतं. भाजी, राईस, त्याच्यानंतर दाल, सॅलड होतं, पापड होतं. आणि तिथला पापड साऊथ इंडियन स्टाईलचा होता, तांदूळाचा पापड होता. तो पूर्ण ट्रिपभर आमच्या लक्षात राहील कारण प्रत्येक जेवणामध्ये तो पापड आवर्जून असायचा. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी एक मोठी बस दिलेली होती ज्याच्यातून आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांचं जे काय साईटसीइंग होतं त्या बसमधूनच आम्ही करायचो रोज. आता आम्ही साईटसीइंग करता चाललेलो आहोत. अंदमानचं जे कारागृह आहे
की आता आम्हाला नेणार आहे. हे आमचं हॉटेल आहे. किरीन पॅलेस. किरीन पॅलेस. अंदमानमध्ये रस्त्यांवरनं फिरताना एक गोष्ट लक्षात आली की ते अक्षरशः सगळ्या गोष्टी तिथल्या अगदी आपल्या भारतात जशा असतात छोट्या शहरांमध्ये तशाच आहेत. अजून तिथे मॉल्स किंवा ही संस्कृती आलेली नाही आहे, कारण की सगळ्याच गोष्टी त्यांना बाहेरून मागवाव्या लागतात. पण बैठी दुकानं किंवा घरं ही तिथे मला खूप गोव्याची आठवण करून देत होती आणि छान वाटला फील, असा आपलेपण वाटला तिथे. आणि हवामान खूप छान आहे, खूप जास्ती उकडत नाही किंवा थंडी पण नसते आणि थोडं ढगाळ होतं आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा. आणि दुकानं जस्ट उघडायला लागलेली होती. मला वाटतं तिथे दुकानाची उघडायची वेळ थोडीशी उशिराची असावी. हे आहे अंदमानचं सेल्युलर जेल. ते जेल बाहेरून खूपच मोठं आहे आणि ब्रिटिशकालीन इमारत असल्यामुळे त्या काळचं ते सगळं बांधकाम आहे आणि ते तसंच त्यांनी अजूनही मेंटेन केलेलं आहे. ते बघताना खूप भरून आलं, कारण जाणवत होतं की त्या काळामध्ये कित्येक कैदी, हजारो लाखो कैदी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी इथे आणण्यात आले असतील, त्यांना इथे शिक्षा केली गेली असेल. सेल्युलर जेलमध्ये प्रवेश केल्यावर 2 मोठ्या इमारती आम्हाला दिसल्या आणि मध्ये एक मोठी इमारत आहे आणि चारी बाजूनी बराकी आहेत मोठमोठ्या. तर आम्हाला एक गोष्ट आमचा जो गाईड होता तो दाखवत होता. तिथे ही मशाल पेटवलेली असते, ही कायम पेटती ठेवलेली असते स्वातंत्र्य सेनानींची आठवण म्हणून. त्या व्हिडिओमध्ये तिथले जे गाईड ते अतिशय निष्णात होते, फार सुंदर पद्धतीने ते समजावून सांगत होते आणि ते स्वतः इमोशनली त्या गोष्टीशी अटॅच्ड होते हे आम्हाला जाणवलं. फक्त त्यांची ड्युटी ते करतायत असं कुठेही जाणवलं नाही. ते अतिशय जीव तोडून आम्हाला तिथल्या शिक्षांबद्दल सांगत होते. त्या काळाच्या ज्या शिक्षा होत्या कैद्यांसाठीच्या, बैलाच्या ऐवजी कैद्याला जोडलं जायचं आहे आणि याने तेल काढायचं. शिक्षेचा ड्रेस आहे. अंदर आ जाइए और हाइट पैंट इस पे कर रहा है, वॉल के साथ आ जाइए, कम साइज. इनके गले में इस तरीके से इस्तेमाल किया गया जो टाई के जैसे गले के साथ, इससे इनकी पॉजिटिविटी थॉट्स को कमजोर करने के लिए, मनोबल को तोड़ने के लिए. इससे कैसे पॉजिटिविटी कमजोर होगी? व्हेन यू होल्ड आईडी कार्ड स्कूल्स कंपनीज के, व्हेन यू होल्ड आईडी कार्ड बिफोर एंड नेम से ब्रांड से हम कितनी पॉजिटिविटी जनरेट करते हैं. वी फील वेरी प्राउड. करेक्ट, सॉरी टू से वी नीड आईडी कार्ड. मैं पॉजिटिविटी थॉट्स के साथ ही बोल रहा हूँ. हमारे पॉजिटिविटी थॉट्स को उस अभी जनरेट कर रहे हैं. उस समय उनकी जो पॉजिटिविटी थी ना, आई एम द पर्सन, आई एम रेडी टू डाफ आवर कंट्री. सो उनकी ऊंची सोच को कैसे कमजोर कर रहे हैं. सॉरी टू से पेट के गले में हम कॉलर इस्तेमाल करते हैं. वी फील वेरी प्राउड, बट उसकी पेट की फीलिंग्स को किसी को नहीं जानते. फीलिंग्स हमें समझ में नहीं आती. तिथल्या कैद्यांसाठीच्या रूम्स बघताना खूप खूप त्रास झाला. ती इतकी लहान आहे की तिथे सूर्यप्रकाश, आकाश फक्त एका छोट्याशा कोपऱ्यात असलेल्या, वरती असलेल्या खिडकीतून थोडंफार दिसणार. त्यातनं जेवढा काय ऑक्सिजन किंवा हवा येणार तेवढीच येणार. बाकी सगळीकडे विटा लावलेल्या आहेत आणि गच्च बंद आहे पूर्ण. एक मोठं ग्रिलचा दरवाजा आहे आणि ताट आतमध्ये सरकवायला एक छोटीशी खिडकी आहे. स्वातंत्र्यवीरांच्या खोलीकडे जाताना 3ऱ्या मजल्यावर आहे, ती अगदी शेवटी आहे. मन भरून आलं होतं. वेगवेगळ्या भावनांचं मिश्रण होतं त्याच्यामध्ये. एक अभिमान पण वाटत होता, पण त्रास होत होता त्या सगळ्या गोष्टी आठवून की त्यांनी जे त्रास तिथे सहन केलेले होते. तर आपसुकच त्यांनीच लिहिलेलं ने मजसीने हे गीत आम्हाला सगळ्यांना गावंसं वाटलं. ते आम्ही गात गातच त्यांच्या
स्मृतीस्थळाकडे निघालो आणि त्यांना वंदन केलं, आदरांजली वाहिली. वीर सावरकर की कोठडी असं तिथे लिहिलेलं आहे. आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर ती अगदी एंडला आहे, त्या 3ऱ्या मजल्यावर. आणि तिथे आदराने प्रणाम केला, आदरांजली वाहिली. खूप लोकांना अश्रू अनावर झालेले होते. एक अतिशय अवघड अशी सुन्न शांतता तिथे होती. आम्ही काही जण तिथे गात होतो आणि ते गाताना सुद्धा आमचा कंठ भरून आलेला होता. कोठडीमध्ये आत गेल्यानंतर स्वातंत्र्यवीरांचा एक फोटो तिथे ठेवलेला आहे आणि खाली 2 भांडी ठेवलेली आहेत. मला असं वाटतं की ती त्या काळी जेलमध्ये ज्याच्यातून पाणी आणि जेवण किंवा अन्न दिलं जायचं, ते पण बघून खूप खूप वाईट वाटलं की कसल्या पद्धतीने त्यांना तिथे ठेवलं जात होतं. ज्यांनी इथे येऊन शिक्षा भोगल्या या सगळ्या फ्रीडम फायटर्सच्या या अगणित आहेत इथे, अगणित. त्याची काही हेच नाही, जिकडे पाहावं तिकडे त्या लिस्ट लागलेल्या आहेत. वर्षाप्रमाणे वेगवेगळ्या लिस्ट आहेत, सगळीकडे लागले. हजारो लाखो लोक येऊन शिक्षा भोगून गेले तिकडे. काही जण इथेच गेले, त्यांना सहन झाला नाही म्हणून त्रास. आणि आपल्या मातृभूमीपासून, आपल्या सगळ्या सोयऱ्यांपासून, आपल्या आईवडिलांपासून, आपल्या मुलाबाळांपासून लांब किती दिवस राहणार, किती शिक्षा आहे आपल्याला माहिती नाही, घरच्यांना काही माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये यातना भोगत दिवस कंठले आहेत. आणि त्यामुळे आपण आज ज्या परिस्थितीमध्ये सुख उपभोगतो आहोत, त्यामुळे उपभोगतो. फारच भयंकर आहे हे सगळं, पण खूप खूप अभिमान वाटतो या लोकांचा. 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण अंदमान हे 1943मध्येच स्वतंत्र झालेलं होतं. तिथे पहिला तिरंगा नेताजी सुभाषचंद्र बोसांनी तिथल्या आयलँडवर फडकवला. ते ठिकाण आम्हाला बघायला मिळालं आणि तिथे आम्हाला नेण्यात आलं. तो तिरंगा पाहूनही खूप खूप छान वाटलं. तिथे अजून एक ट्रिप आलेली होती, तिथे माझी जुनी मैत्रीण आणि तिचे मिस्टर मला भेटले. खूप आनंद झाला. अचानक परदेशामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ओळखीची माणसं भेटली की खूप आनंद होतो, त्याचा प्रत्यय आला. आणि त्याच्यानंतर आम्हाला हॉटेलकडे नेण्यात आलं परत.